नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा आणि अक्षय पार्वती आजीला शोधायला निघतात. आता रमाला खूप टेन्शन येते, पार्वती आजीची काळजी लागते. तेव्हा ती अक्षयला बाहेर बाईकवर बसेपर्यंत म्हणते की हे बघा, आपले दोघांचेही मोबाईल पार्वती आईंकडे आहेत, कारण आपण मोबाईल त्यांच्याजवळच ठेवले होते आणि माझ्या मोबाईलमध्ये आई आजींचा फोटो आहे, त्यामुळे मी मोबाईल घेऊन येते. त्यावर आता अक्षय लगेच रमाला म्हणतो की थँक्यू, तुला घरच्यांबद्दल अजून सुद्धा इतकी काळजी वाटते, त्यामुळे खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, दुरावा आला म्हणून नातीही संपत नसतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं तसे नाही, परंतु आजीने तुला इतका त्रास दिला होता तरी सुद्धा त्यानंतर. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, ते सगळं काही जुने होते, वाईट गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या नसतात. तर अक्षय म्हणतो की ठीक आहे, जा तू फोन घेऊन ये, तोपर्यंत मी बाईक काढतो. तेव्हा आता अक्षय आपला हेल्मेट वगैरे डोक्यामध्ये घालून बाईक आता तयारच चालू करायला ठेवतो. तेव्हा मात्र आता रमा ही अगदी पुढच्या दाराने येतच असते, परंतु आता इरावती आणि मालविका तिला समोरून येताना दिसतात. तर आता त्या मागच्या दाराने आत येत असतात. तर मालविका इरावतीला म्हणते की आपण पुढच्या दाराने का येत नाही, मागच्या दाराने यायला हवे होते. तर इरावती डोक्याला हात लावते आणि थोडासा मॅनर्स आहे का, अक्कल वगैरे आहे का, मम्मा घरात आहे का, गायब आहे ना, आणि ती जर नसताना आपण जर गायब असलो आणि त्या ज्या आरके मॅडम आहे ना, तर त्यांना काय संशय येणार, याची अक्कल आहे का तुला? तेव्हा आपल्याबद्दल त्यांच्या मनात काय येणार, संशय येणार ना. मग तो संशय आपल्याबद्दल त्यांच्या मनात येऊ नये म्हणून आपण ह्या दाराने आत जात आहोत, असे इरावती तिला समजावते. परंतु रमा आता त्यांचं हे सर्व बोलणं ऐकते आणि बघते सुद्धा, आणि धावतच आता आत येतात. तर रमा लगेच त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे येत असते. तर इरावती मालविका आत येतात आणि एकदाची सुटलो बाबा, असं आता त्या दोघे एकमेकींना म्हणतात. तर मालविका इरावतीला म्हणते की जर पार्वती मॅडमला आपण जेथे ठेवलेलं आहे तेथे जर आता ही रमा पोहोचली तर आपण काय करणार आहोत. तेव्हा आता इरावती म्हणते की नाही पोहोचणार, ती स्वतःहून निघून गेली असे आपण दाखवायचे, आणि जे ते पार्वती आजीचं सामान आहे तर त्याची विल्हेवाट आपण तिच्याबरोबर लावायची. आणि तेवढ्यात रमाला आता शिंक येते आणि आता ह्या दोघी आवाज ऐकल्यानंतर लगेच धावतच आपल्या रूम मध्ये निघून जातात. परंतु त्यांच्या पावलांचे जे काही चिखलांच्या चपलाचे ठसे आहे ते मात्र आता बरोबर उठलेले असतात. रमा आता बघतच असते आणि दोघी आता पार्वती आजीच्या रूम मध्ये येतात, कारण पार्वती आजीचं सामान गायब आहे असे त्यांना दाखवायचे आहे. सीमा मात्र तेथे झोपलेली असते. तर इरावती मालविका आत येतात. तर इरावती आता मालविकाला कपाट उचकायला सांगते आणि पार्वती आजीचे सगळे काही कपडे गायब करायला. तेवढ्यात आता सीमा उठते. सीमा आता रागानेच उठून म्हणते की तू इथे काय करतेस. तर इरावती तिला शांत करत असते आणि तेवढ्यात आता ती रमा रमा म्हणून अगदी मोठ्याने ओरडणार, तोच लगेच इरावती सीमाचे तोंड दाबते. सीमा ऐकायला तयारच नसते. तेव्हा आता सीमा जोराने ओरडत असते. इरावतीने तोंड दाबले तरी रमा धावतच आत येते. तर सीमा लगेच आता रमाच्या पाठीमागे लपते आणि बघ ह्या काय करतात, आई आजींचे कपडे घेतात असे आता सीमाने सांगितल्यानंतर रमाला राग येतो. रमा लगेच त्या दोघीवर रागावते आणि म्हणते की तुम्ही इथे काय करतात. त्यावर आता इरावती मुद्दाम खोटं बोलते. इरावती म्हणते की काय म्हणजे काय, वहिनी अचानक निघून गेल्यामुळे मी सुद्धा पॅनिक झाले होते, आणि पॅनिक होऊन असा आरडाओरडा करण्यापेक्षा तेव्हा लगेच आता रमा विचारते की आई आजी निघून गेल्यात आणि ते पण कुणाला न सांगतात. तेव्हा आता इरावती लगेच अशी थोडीशी गोंधळून जाते आणि परत म्हणते की कुणाला न सांगता म्हणजे मला सांगून गेली, ती मला म्हणाली की ती चाललेली आहे आणि जाताना काही 3-4 साड्या सुद्धा घेऊन गेली आणि बाकीचं कपाट कशाला ठेवायचं म्हणून मी तिला म्हणजे मालविकाला हे कपाट रिकामं करण्यासाठी सांगत होते. तेव्हा आता सीमा म्हणते की नाही, ही सामानाला हात लावत होती आणि तिने कपाट उघडले होते. तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की बहिणी तू शांत हो, आरडाओरडा करू नकोस, आणि तू गोळ्या घेतल्यास का, आणि मालविका तू गोळ्या दे बरं वहिनीला. तेव्हा आता सीमा म्हणते की मला गोळ्या नकोय म्हणून आता मालविका आणि इरावती जबरदस्तीने त्या गोळ्या सीमाला देणार असतात. परंतु रमा ओरडते. रमा म्हणते की थांबा 1 मिनिट, काय चाललं तुमचं हे सर्व, आणि थांबा 1 मिनिट म्हणून रमा आता जास्त ओरडते. तर इरावती आणि मालविका लगेच आता पुन्हा घाबरतात. तेव्हा आता रमा ही हळूच शांतपणे सीमाला विचारते की आई, तुम्हाला आई आजी काही म्हटल्यात का, त्या तुमच्याबरोबर राहत होत्या, मग त्यांनी तुम्हाला सांगितलं की काही. तेव्हा आता इरावती आणि मालविका घाबरूनच एकमेकींकडे बघत असतात.
तेव्हा आता रमा ही शांतपणे सीमाला सर्व विचारत असते। तेव्हा आता सीमा म्हणते की हिच्यामुळे गेली आणि हिनेच नक्की काहीतरी केले म्हणूनच गेली। तेव्हा आता इरावती घाबरते आणि माझ्यामुळे असं म्हणते। तर रमा डायरेक्ट विचारते की तुम्हाला आई आजी कुठे आहे हे माहिती आहे ना? तेव्हा इरावती म्हणते की नाही। तर रमा म्हणते की तुमचं नक्की काहीतरी सुरू आहे, नक्की काहीतरी चाललेले आहे तर, आणि तुम्ही मागच्या दरवाजाने आत आलात ते सुद्धा मी बघितलं माझ्या डोळ्यांनी। तुमच्या चपलांना चिखल आहे आणि बाहेर मात्र चपलांचे ठसे उमटलेले आहेत, तर म्हणजे तुमचं काय चाललं? तर इरावती आता लगेच शांतपणे म्हणते की अच्छा, म्हणजे ममा कुठेतरी गायब झाली आणि ती कुठेतरी गेली, म्हणजे तिला मी घालवलं, तर मी गायब केलं असं संशय माझ्यावर आहे तर? तेव्हा रमा म्हणते की हो तुम्हीच गायब केले। तर इरावती म्हणते की हो छान आहे तर, आणि लगेच अक्षय अक्षय आवाज देत बाहेर जाते आणि मालविका तिच्या मागेच जाते। तर आता रमा ही सीमाला म्हणते की आई तुम्ही शांतपणे इथे बसा, मी आहे। तेव्हा आता सीमा म्हणते की मला त्या गोळ्या नकोय, म्हणून तो गोळ्याचा बॉक्स आता ती जोरात फेकून देते। रमा म्हणते की आई नाही, तुम्हाला गोळ्या नाही देणार, तुम्ही फक्त शांत बसा, मी आलेच। तेव्हा आता इरावती अक्षय अक्षय प्लीज तू बाहेर ये, आता आतमध्ये ये असं म्हणत असते आणि तेवढ्यात अक्षय आत येतो। रमा आता इरावती आणि मालविकाच्या मागे चाललेली असते, हाताची घडी बांधून ती उभी असते। तर अक्षय विचारतो की आत्या काय झाले ग? आणि लगेच रडण्याचं नाटक करते। हे बघ बाबा, अरे मी तुझ्यासमोर हात जोडते की मला इथून जाऊन दे, मला इथे नाही राहायचं आता। तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय बोलतेस आत्या तू? आणि पार्थ तारा बाहेर येतात। तेव्हा आता इरावती म्हणते की अरे अक्षय काय बोलतेस म्हणजे? अरे त्या तुझ्या रमा मॅडम आहे ना, तर त्या वाटेल ते माझ्यावर आरोप करायला लागल्यात, संशय घेतात माझ्यावर, आणि मम्मा घरातून गायब झाली आणि त्या सर्व मागे मी आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर? तेव्हा आता अक्षय म्हणतो की अच्छा, म्हणजे ती तुला सांगून गेली आणि आत्याला माहिती आहे की आई आजी कुठे गेली ते? मग रमा तू कशाला काही नको नको ते आरोप करते ग? तेव्हा रमाला राग येतो। रमा म्हणते की ठीक आहे, जर आत्या म्हणतात तसे असेल तर मग इरावती आत्या आणि मालविका हे मागच्या दाराने लपून छपून आत का आल्यात? त्यांच्या पायांचे ठसे मागच्या दाराला आहेत, त्यामुळे तुम्ही बघा आणि मगच त्यांना विचारा की त्या का अशा आतमध्ये चोरून लपून आल्या, आणि चला मी तुम्हाला दाखवते। तर रमा आता पुढे जात असते, अक्षय तिच्या मागे येतो। तेव्हा मात्र आता तेथे काही ठसे नसतात। तर इरावती म्हणते की अच्छा, म्हणजे आता इथले ठसे गायब कसे झालेत? आता ही सर्व ताराने केले असणार, ताराने ती साफसफाई करून ठेवली असेल। तेव्हा आता तेथे काही ठसे नसतात, सर्वजण आता शोधत असतात। इरावती मालविकाला खुणावत असते की येथील ठसे कुठे गायब झाले? तेव्हा आता इरावती मुद्दाम रमाला विचारते की कुठे आहेत ठसे, बाहेर आहेत का? तर अक्षय सुद्धा विचारतो की रमा ठसे कुठे आहेत? आता रमाला काही बोलता येत नाही, कारण तेथे ठसे पुसले गेलेले असतात। इरावती म्हणते की बघितलंच ना अक्षय, अरे इथे कोणतेही ठसे नाहीत। मग ह्या रमा मॅडम आहे ना, तर त्या माझ्यावर वाटेल तसे संशय घेतात आणि हे जे काही आहे ते बरोबर नाही, म्हणून इरावती आत्या लगेच आता नाराज होण्याचं नाटक करते। तर अक्षय लगेच तिला समजावत पुढे येतो आत्या आत्या करत, आणि आत्या हे बघ प्लीज ऐकून घे, म्हणून तो आत्याची समजूत काढत असतो। रमाला मात्र फारसा राग येतो। आता अक्षय हा इरावती आत्याला म्हणतो की माझा तुझ्यावर विश्वास आहे आत्या, अगं तू असं काही करू शकत नाही। त्यावर आता इरावती नाटक करते आणि म्हणते की अक्षय हे बघ, मी आता इथे नाही थांबू शकत। तेव्हा आता अक्षय हात जोडतो आणि प्लीज आत्या मी तुला सांगतो, तू इथून कुठेही जाऊ नकोस, आणि हे बघ आत्या माझा तुझ्यावर विश्वास आहे, परंतु रमा असं का म्हणते हे मला नाही माहिती, परंतु माझा मात्र तुझ्यावर विश्वास आहे आत्या। आता हे सर्व बघून मालविका आणि इरावतीला आत्याला आनंदच होत असतो। इरावती आता डोळ्यात थोडंसं पाणी आणते, रडत नाटक करते की वाटेल तसे आरोप माझ्यावर करत राहणार, कोणी येईल आणि माझ्यावर संशय घेत राहील, आणि हे सर्व योग्य आहे का मग अक्षय? त्यामुळे हे बघ मी तुझ्यासमोर हात जोडते, मला जाऊन दे, या सगळ्याचा मला खूप त्रास व्हायला लागलेला आहे। तर रमाला आता राग येतो। रमा रागानेच इरावती आत्याकडे बघत असते। तेव्हा आता अक्षय रमालाच म्हणतो की रमा हे बघ प्लीज प्लीज मी हात जोडतो, तू हे असले आरोप का करतेस हे मला नाही माहिती। आत्याने आमच्यासाठी खूप काही केले, मला आणि या घराला आत्याने सावरले। तेव्हा आता रमा ही इरावती आत्याकडे रागानेच बघत असते, कारण अजूनपर्यंत अक्षयचा ह्या इरावतीवर किती विश्वास असतो तो, आणि हे बघ तू तिची माफी माग, हे असले भलते सलते आरोप तिच्यावर करायचे नाहीत, तू तिची माफी माग। रमाला फारसा राग येतो। आता मालविका आणि पार्थ तारा अगदी खुश गालातल्या गालात हसत असतात। तेव्हा आता रमा रागाने म्हणते की मी का सॉरी म्हणायचं,
आणि ठीक आहे, इरावती आत्यांचं हे म्हणणं आहे की आई आजी त्यांना सांगून गेल्यात, हो की नाही? हो ना इरावती आत्या? मग का गेल्यात आणि त्या कुठे गेल्यात? अचानक का गेल्यात? त्यांना तर मग माहिती असेल, मग तुम्ही त्यांनाच विचारा आणि सांगा ना इरावती आत्या, तुम्ही तुमच्या अक्षयला सांगा की पार्वती आजी का असे अचानक निघून गेल्या. त्यावर आता अक्षय म्हणतो की अगं ठीक आहे, तू कशाला इश्यू करतेस? तेव्हा मात्र आता इरावती खोटं बोलते, डोळ्यात थोडंसं पाणी असते आणि म्हणते की देव दर्शनाला गेली, कारण नवरात्र येतंय आणि 3.5 शक्तिपीठांचं दर्शन तिला करायचं आहे, तर म्हणून ती गेली. आणि मी तिला 100 वेळा सांगत होते, मम्मा मला सांगून जाऊ नको, सगळे येईपर्यंत तू थांब, सगळ्यांना भेटून जा, सांगून जा, परंतु नाही. आता आईने ऐकलं नाही तर मी काय करू त्याला? नाही तर नाही ऐकले आणि आता तुम्ही सुद्धा ऐकायला तयार नाहीत. तिला थोडेसे पैसे हवे होते, ते पैसे सुद्धा मी तिला दिलेत. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, ही इतकी साधी गोष्ट आहे, मग त्या यांना सुद्धा किंवा मला सुद्धा सांगू शकले असत्यात, परंतु त्या तुम्हाला सांगून का गेल्यात? आणि हे बघा, मला तुम्ही जे काही म्हणतात ना ते नाही पटत, त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना फोन लावा. त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना फोन लावा. तर आता अक्षय लगेच रमाला म्हणतो की बास रमा, अगं तू काय करतेस? आणि आत्या हे बघ, तू काही करू नकोस, हे बघ, तू मनाला वाईट वाटून घेऊ नकोस, मी तुझी माफी मागतो. त्यावर आता इरावती आत्या म्हणते की माझा बीपी नाही वाढवायचा आणि हे बघ अक्षय, मी तुझ्यासमोरच आता आईला फोन लावते. तेव्हा मात्र आता अक्षय रागानेच रमाला म्हणतो की तू काय करायला लावतेस? अगं कशासाठी? जरा विश्वास ठेव ना आत्यावर. आणि अगं त्या म्हणजे तू इरावती आत्यावर असले आरोप करू नकोस प्लीज रमा, मी तुझ्या समोर हात जोडतो, असे आता तो रमाला म्हणत असतो. परंतु रमाला राग आलेला असतो ह्या इरावती आत्याचा. तर इरावती आत्या आता अक्षय समोर नाटक करत म्हणते, ठीक आहे, तुम्हाला फोनच लावायचा आहे ना, तर मी फोन लावते. त्यानंतर आता इरावती आत्या ही इकडे फोन करते आणि पार्वती आजीचा फोन जवळच असतो. तर मुकेश आता तेथेच असतो आणि मुकेश आता फोन घेतो आणि आता पार्वती आजी विचारते की कुणाचा फोन आहे? तेव्हा हा मुकेश म्हणतो की हे बघा, इरावतीचा फोन आहे आणि मॅडमचा फोन असल्यामुळे तुम्ही आता रडण्याचं वगैरे नाटक करायचं नाही, नाहीतर तुम्ही रडण्याचं आणि कुणाला काही सांगण्याचा प्रयत्न जर केला तर मात्र तुम्हाला तुमची आरोही जी नात आहे ना, तर तिला सुद्धा आम्ही किडनॅप करू आणि तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू, अशी धमकी आता मात्र पार्वती आजीला दिली जाते. पार्वती आजी बिचारी खूप घाबरते. आता आरोहीच्या जीवाची जी धमकी तिला दिलेली असते, त्यामुळे पार्वती आजीला शेवटी ह्या मुकेशच ऐकावं लागतं आणि इरावतीचे जे काही आम्ही तुम्हाला सांगेल तेवढंच बोलायचं, खोटं बोलायचं हे तुम्हाला कळले असेल ना, असे आता मुकेश ठरवतो. तर पार्वती आजी म्हणते की ठीक आहे. तेव्हा मात्र आता हा मुकेश फोन उचलतो. तर आता रमा लगेच इरावतीच्या हातातून मोबाईल घेते आणि आता पार्वती आजी तिकडून हॅलो म्हणते. तर आता रमा म्हणते की आई आजी, मी रमा आहे आणि तुम्ही कुठे आहात आई आजी? तेव्हा आता रमा विचारते की आई आजी तुम्ही कुठे आहात? ठीक तर आहात ना? परंतु पार्वती आजी थोडा वेळ काहीच बोलत नाही, शांत असते. तेव्हा आता बिचारीला खोटं बोलावे लागते, ते पण आरोहीच्या जीवासाठी. आणि ती रमाला म्हणते की हे बघ रमा, अगं काळजी करू नकोस, मी एकदम ठीक आहे, असं समज की मी तुझ्या जवळच आहे, कुठेही लांब नाही गेलेले. तेव्हा आता मुकेश लगेच फोन बाजूला करतो आणि आता रमापर्यंत आवाज पोहोचू नये असे म्हणून तो आता पार्वती आजीला म्हणतो की हे बघा, नवरात्र आहे आणि 3.5 शक्तिपीठांचं दर्शन मला घ्यायचं आहे, त्यासाठी मी देवीला गेलेले आहे, असे मात्र तुम्ही तिला सांगा. तेव्हा आता पार्वती आजी विचारीला शेवटी तेच म्हणावं लागतं की अगं नवरात्र आले, त्यामुळे मी बाहेर देवीच्या दर्शनासाठी आलेला आहे, 3.5 शक्तिपीठांचं मला दर्शन घ्यायचं आहे, म्हणूनच. आता शेवटी असं म्हटल्यानंतर रमाचे डोळे भरून येतात. तेव्हा मात्र आता तरी सुद्धा रमा ही इरावतीकडे बघते आणि अक्षयकडे आणि आई आजींना म्हणते की तुम्ही जे काही म्हणतात ना ते मला नाही पटत, तुम्ही जर अडचणीत असाल तर तुम्ही मला सांगू शकतात, मी तुम्हाला मदत करेल. आता अक्षय लगेच रमाच्या हातातून मोबाईल घेतो आणि झाले का समाधान असे तो रमाला म्हणतो आणि आता हसून तो आजीला विचारतो की काय ग आजी, तू कशी आहेस? अगं आजी, तुला जायचं होतं तर तू सांगून जायचं ना सगळ्यांना, उगाच इकडे टेन्शन घेते. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की सॉरी बाळा. आता पार्वती आजीचे डोळे भरून येतात, परंतु शेवटी आपल्या नातीसाठी तिला खोटं बोलावे लागते. इरावती लगेच आता अक्षयच्या हातातील मोबाईल घेते आणि म्हणते की हॅलो मम्मा, तू बरी आहेस ना? आणि मी तुला म्हटले होते ना तू सगळ्यांना सांगून जा म्हणून. आता पार्वती आजी तिकून इरावती बरोबर काहीही बोलत नाही आणि हे बघ अगं मम्मा, तू काळजी करू नकोस, तू येईपर्यंत मी आहे ते सगळ्यांच्या सोबत आणि मी तुला सांगितलं होतं की तू सगळ्यांना सांगून जा, परंतु तू माझं नाही ऐकलं. आता थोडंसं रडण्याचं नाटक करते. पार्वती आजीला खूप राग येतो
काही पैसे लागले तर तुम्हाला नक्की माग आणि बाय मम्मा, आता असे रडण्याचं नाटक करते. पार्वती आजीला खूप असा राग येत असतो, परंतु शेवटी पार्वती आजीचा नाईलाज असतो. तेव्हा आता अक्षय लगेच इरावती आत्याला म्हणतो की आत्या तू शांत हो, रडू नकोस हे बघ. तेव्हा मात्र आता इरावती मालविकाला खुणावते की आता रमाला माफी मागायला सांग. म्हणून आता मालविका लगेच अक्षयला म्हणते की अक्षयजी तुम्ही इला सांगा ह्या रमाला इरावती आत्याची माफी मागायला. तेव्हा रमाला राग येतो. रमा लगेच आता रागाने मालविकाकडे बघते आणि रमा रागानेच आता बघत असते. तेव्हा मात्र आता इरावती तिच्याकडे हसून बघत असते. तेव्हा अक्षय आता अगदी शांतपणे हळूच रमाला म्हणतो की तू प्लीज इरावती आत्याची माफी माग, तिला सॉरी म्हण. आता तारा, इरावती आत्या, मालविका यांना फारसा आनंद होत असतो. रमा मात्र अगदी डोळ्यात पाणी आणत आता हे इरावती आत्याकडे रागाने बघत असते आणि अक्षयकडे सुद्धा. तेव्हा रमा आता रागाने सॉरी असं म्हणते तर इरावती पुन्हा मालविकाला खुणावते. तर आता मालविका म्हणते की तसे नाही, अगदी पाया पडून माफी मागायची. असे आता इरावतीने खुणावल्याप्रमाणे मालविका म्हणते की हो, पाया पडून माफी मागायची. तेव्हा मात्र आता रमा रागाने अक्षयकडे सुद्धा बघत असते आणि आता समोर ती इरावतीच्या येते आणि इरावतीकडे रागाने बघत असते आणि मनात रागाने आता ती म्हणत असते की मला नक्की माहिती आहे की तुम्ही काहीतरी भयानक कारस्थान केलेले आहे, तर पण मी लवकरच शोधून काढेल की आई आजी कुठे आहे ते. तेव्हा आता इरावती सुद्धा आपल्या मनात म्हणत असते की हो, कारस्थान तर मीच केलेले आहे आणि तुला ते कारस्थान कधीच नाही कळणार ते. तेव्हा आता रमा रागाने इरावती आत्याच्या पाया पडते. तर आता इरावती आत्या अगदी सर्वांच्या समोर म्हणजे मुद्दामच सुखी राहा असं रमाला म्हणते. तर तारा, पार्थ आणि मालविका ही गालातल्या गालात खूप हसत असतात. तेव्हा आता रमा ही रागाने आपल्या रूम मध्ये निघून जाते. तर अक्षय सुद्धा आता इरावतीला सॉरी असं म्हणतो. त्यानंतर आता इरावती आणि मालविका ह्या अगदी रूम मध्ये येतात आणि खुश होत आता त्या काहीतरी खात असतात. तेव्हा आता एकमेकांना चेअर सुद्धा करतात. तर मालविका म्हणते की खरंच इरावती मॅम, तुम्हाला मानलं पाहिजे. अहो खरंच काय डोकं वापरता हो तुम्ही. परंतु हे बघा, तुम्ही ते ठसे पुसले कधीत आणि केव्हा पुसले ते. तर इरावती आत्या म्हणते की मी कुठे ते ठसे पुसलेत. अगं मी ठसे नाही पुसलेत, तू ठसे पुसलेत. बरं केलं. तर मालविका म्हणते की मी. तर आता इरावती म्हणते की अगं हो, तूच पुसले असतील. मालविका म्हणते की नाही हो, आपण दोघी तर तेथेच होतो एकमेकींच्या बरोबर. आणि हे बघा, ते ठसे आता मी सुद्धा पुसले नाहीत आणि तुम्ही सुद्धा पुसले नाहीत. ते ठसे पुसले कोणी. आणि तेवढं तेथे तारा येते. तारा म्हणते की मी पुसले आणि लगेच आता ती दोघींच्या रूम मध्ये येते आणि दरवाजा लावून घेते. तेव्हा इरावती लगेच आता ताराला जवळ घेते आणि म्हणते की थँक्स अगं ग्रॅमी, तू खूप छान काम केलंस. त्या रमाला मात्र तेव्हा आता तारा म्हणते की हो, त्या रमाला मात्र अद्दल घडवण्यासाठी मी काही पण करेल. आणि मगाशी मात्र जेव्हा मी सीमा आजीच्या रूम जवळून पास होत होते तेव्हा मात्र मी तुमच्या भांडणाचा आवाज ऐकला होता आणि तुमचं काहीतरी ठशाबद्दल बोलणं सुरू होतं. तेव्हा आता ताराने तेथून जात असताना रमाचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यांना बाहेर येण्या अगोदर ते ठसे जे काही आहे चिखलांचे तर ते पुसून घेतलेलं असतं. जो काही आता सीमाच्या रूम मध्ये प्रकार सुरू असतो तर ते भांडण सुरू असते ते सर्व ताराने ऐकलेले असते. रमा मात्र इरावती आणि मालविका यांच्यावर आरोप करत असते आणि ते बरोबर असते की आता जे ठसे आहे पावलांचे त्यावरून त्यांचा जे गोंधळ सुरू असतो. आणि तेव्हा माझ्या लक्षात आले की ते ठसे मात्र मला पुसावे लागणार आहे, म्हणून मी ते सर्व काही करून घेतले आणि ते सर्व मला करावे लागले आणि ते सर्व मी केले असे आता तारा सांगते. तर इरावती आत्या तिच्यावर खूपच खुश होते. तेव्हा मात्र इरावती लगेच आता तारावर खूपच खुश होते आणि तिला सुद्धा चिप्स खाण्यासाठी देते आणि तिला सुद्धा चेअर्स करते. तेव्हा मात्र आता ताराही विचारते की परंतु हे बघ ग्रॅमी, अगं मोठी आजी कुठे आहे, ती कुठे आहेत आणि ती सेफ तर आहे ना. तेव्हा इरावती तिला खोटं बोलते आणि म्हणते की तू काही काळजी करू नको, ती एकदम सेफ आहे, मम्मा एकदम सेफ आहे आणि तू काही तिची काळजी करू नकोस. आणि इरावती आता ह्या ताराकडे बघत असते आणि मालविका सुद्धा अगदी त्या खुश होण्याचं नाटक करत असतात आणि अगदी एकमेकींशी हसत असतात. त्यानंतर आता इकडे रमा ही सीमाच्या रूम मध्ये तिच्यासाठी जेवण घेऊन येते आणि म्हणते की आई हे बघा तुम्ही खाऊन घ्या. म्हणून आपल्या हाताने रमा ही भरवायला जाते तर सीमा नको नको करत असते. सीमा जेवायला तयारच नसते, नाही करत असते. रमा एक घास घेते, भरवायला जाते, परंतु सीमा नाही म्हणते. तर रमा म्हणते की हे बघा आई तुम्ही काही आई आजींची काळजी करू नका, मी लवकरात लवकर आई आजींना शोधून आणेल. तेव्हा सीमाला आनंद होतो, तिचा चेहरा खुलतो आणि खरंच असं ती विचारते. रमा म्हणते की
तुम्हाला माहिती आहे ना, आई आजी मला फोनवर काय म्हणाल्या, मी तुझ्या जवळच आहे, तुझ्या आसपासच आहे. म्हणजे आई, तुम्हाला कळतं का, इरावती आत्याने आई आजींना येथेच जवळपास कुठेतरी लपवलेला आहे. तर ऐकून आता सीमाला खूप असा आनंद होतो. तर रमा पुन्हा आता सीमाला घास भरवायला जाते, पण सीमा खायला तयार नसते. सीमा म्हणते की नको मला. त्यावर तर रमा तरी सुद्धा समजावते की आई, हे बघा, मी तुम्हाला म्हणाले ना, मी त्यांना नक्की शोधून आणेन म्हणून. फक्त आपल्याला इरावती आत्या आणि मालविका ह्या दोघीवर लक्ष ठेवावं लागेल. त्यामुळे मला लगेच कळेल की त्या कुठे आहेत ते. आणि आई आजी सुद्धा मला ओळखतात, मी सुद्धा त्यांना ओळखते. त्यांनी फक्त छोटीशी जी काही क्लिप आहे ना, ती मला जर दिला तर मात्र मी त्यांना नक्की घरी घेऊन येईल. आणि ह्या इरावतीचा खरा चेहरा आहे ना, तर तो मात्र सगळ्यांच्या समोर अगदी उघडा पाडेल. तिचा खेळ मात्र मी संपवेल. तर सीमा म्हणते की हो, तिचा खेळ लवकरात लवकर संपव. तिचा खेळ तू असाच संपव की ती परत खेळू शकणार नाही, असं काहीतरी धडा तिला शिकव. असाच तिचा खेळ संपव. तर रमा म्हणते की हो ठीक आहे आई, मी तिला नक्की धडा शिकवेल. आणि हे बघा, आता खाऊन घ्या बरं थोडंसं, प्लीज तुम्ही खाऊन घ्या. तेव्हा आता रमा प्रेमाने सीमाला घास भरवते आणि सीमा अगदी आनंदाने रमाच्या हातून जेवण करते. तेव्हा आता रमाने ठरवलेलं असतं की ह्या इरावतीचा आता पूर्ण पर्दाफाश करायचा, कारण आता रमाला खूप असा इरावतीचा राग आलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र रमाने पुन्हा सगळेजण जेवण करत असताना आई आजीला व्हिडिओ कॉल लावण्यासाठी सांगितलेला असतो. तेव्हा आता जो मुकेश आहे तर तो आई आजींच्या जवळ असतो आणि आता तो व्हिडिओ कॉल लावून देतो. तेव्हा आता पार्वती आजी थोडीशी रडत हॅलो असं म्हणते. तेव्हा मात्र व्हिडिओ कॉलवर आता रमाने आई आजींची साडी जी नेसलेली आहे तर ती पाहते. तेव्हा आता रमाच्या लक्षात येते की आई आजींनी जी नेसलेली साडी आहे ती मी कुठेतरी बघितलेली आहे. तर मात्र रमा जो काही त्या गाडीचा नंबर आहे तो चेक करायला पाठवलेला असतो आणि ती लगेच आता तिकडे फोन करते आणि म्हणते मी तुम्हाला एक नंबर पाठवला होता, तो नंबर तुम्ही चेक केला. तेव्हा मात्र आता रमाला मात्र सर्व काही ते आता सांगत असतात, त्या नंबर बद्दल माहिती देतात. त्यानंतर आता इरावती आणि मालविका रूममध्ये येतात. त्यांना संशय येतो. आता इरावती मालविकाला म्हणते आपण काहीतरी चुकीचं करतो हे त्या रमाला संशय आलेला आहे. तर मालविका आता घाबरते आणि इरावतीला म्हणते की आता आपण काय करायचं आहे. इरावती म्हणते की रमाला आपण येथेच ठेवायचं, ती बाहेर जायला नकोय. तेव्हा मात्र आता रमा सगळ्यांच्या समोर आता इरावतीला म्हणते की तुम्ही आई आजींना किडनॅप केलेला आहे. तर अक्षय रागाने रमाला म्हणतो की माझी आत्या अशी नाही. तेव्हा मात्र आता रमाला राग येतो. रमा म्हणते की हो ठीक आहे, तुम्ही फक्त तुमच्या आत्याला आहे ना तर डोक्यावर घेऊन फिरा, मला माझ्या मुलीची कस्टडी हवी आहे, त्यासाठी मी कोर्टात जाणार. तर अक्षय म्हणतो की ठीक आहे, तुला जे करायचे असेल ते कर आणि तो दरवाजा रागाने लावून घेतो. तेव्हा मात्र आता रमाचा हा काहीतरी एक प्लॅन असतो आणि रमा बरोबर आता पार्वती आजीला हे इरावतीच्या ताब्यातून सोडवणार असते. त्यासाठी मात्र आता रमाने हा प्लॅन केलेला असतो. परंतु आता अक्षयला आता इरावती आत्याचा खरा चेहरा मात्र कसा समोर आणायचा आणि ते पण पार्वती आजीला अगदी सुखरूप घरी सोडून जेव्हा रमा आता घेऊन येणार आहे तेव्हा मात्र आता ह्या अक्षय समोर इरावतीचा पर्दाफाश होईल. आणि आरोहीची सुद्धा आता जी काही धमकी इरावती आत्याने पार्वती आजीला दिलेली आहे तर ते सुद्धा आता सर्व काही समोर कसे येईल हे बघण्यासाठी आता मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.